नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे 2024मध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी जे पेपर झालेला होता त्याबद्दल कुठकुठले क्वेश्चन आले होते त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विषाणूमुळे हा एड्स हा रोग होत असतो। प्रश्न क्रमांक 2 आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विटॅमिन डी। विटॅमिन डी हे हाडाच्या निकोप वाढीसाठी खूप महत्त्वाचे विटॅमिन आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर या प्रश्नाचे कर्नाटक राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघायला मिळतात। प्रश्न क्रमांक 4 आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी कोणी नाही। तर मला कमेंट करून नक्की सांगा मौर्य समाजाची स्थापना कोणी केली। प्रश्न क्रमांक 5 आहे, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मधुमेह। मधुमेह हा रोग इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होत असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टंगस्टन हे। नेक्स्ट प्रश्न आहे, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, पचन संस्था। मादक पदार्थ सेवन केल्याने पचन संस्था प्रामुख्याने घातक परिणाम होतो। नेक्स्ट प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लहान मेंदू। लहान मेंदूकडून शरीराचा तोल सांभाळण्याचे काम केले जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, महाड येथे चवदार तळ्याचे सत्याग्रह झालेला आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, मध्यरात्रीचा सूर्य कुठं उगवतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, नॉर्वे। मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वे या देशामध्ये उगत असतो। प्रश्न क्रमांक 11 आहे, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर कराड। कराड या ठिकाणी आहे यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ। प्रश्न क्रमांक 12 आहे, झाडाचे वय कशावरून ठरवले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, झाडाच्या बुंदाच्या आतील वर्तुळावर झाडाचे वय ठरवले जातात। प्रश्न क्रमांक 13, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर येवला। येवला येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय येवला येथे आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही। नारू, पटकी, कावीळ हे तिन्ही रोग पाण्याद्वारे पसरत असतात। प्रश्न क्रमांक 15 आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही। राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती ह्या तिन्हीचा पण संसदेमध्ये समावेश होत असतो। प्रश्न क्रमांक 16 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? तर नरसोबाची वाडी। प्रश्न क्रमांक 18 आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। 19 प्रश्न क्रमांक 19, GSTचे लॉंग फॉर्म काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे GSTचे लॉंग फॉर्म आहे। प्रश्न क्रमांक 20, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये गोलकोंडा खान आहे। प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रात कडाडलेल्या वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 22 आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्यातील अर्थ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी,
एखाद्याच्या बसलेल्या गाडीचा विचका करणे हा दूध मीठ कालवणे याचा वाक्यप्रचार आहे. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचाका करणे. प्रश्न क्रमांक 23. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केरळ राज्य हे संपूर्ण डिजिटल हायटेक वर्गाखाली असलेले पहिले राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तुळजापूर हे शहर धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उस्मानाबाद. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. तर धाराशिव, उस्मानाबादचे नाव धाराशिव झालेले आहे आणि छत्रपती संभाजीनगर नाव हे औरंगाबाद जिल्ह्याचे होते, आता छत्रपती संभाजी झालेले आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, वन दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 21 मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाजित आहे? तर 150 ही खालीलपैकी 6ने विभाजित आहे 150. प्रश्न क्रमांक 27 आहे, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. तर पत्रकर्ती हे पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग रूप आहे. प्रश्न क्रमांक 28, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर गुणविशेषण. सौंदर्य या शब्दाचा प्रकार गुणविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 29, जे जे महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राजा बडे यांनी जे जे महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे. आणि करंटचा आहे मित्रांनो. शेवटचा प्रश्न आहे, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ॲडमिरल आर हरिकुमार होते सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख 2024 मध्ये. आजचे कोण आहे नक्की मला कमेंट करून सांगा.